वसई विरारमध्ये नागरिकांना टँकरचं दूषित पाणी प्यावं लागतंय। वसई विरार शहरामध्ये पाणी टंचाई गंभीर बनली आहे। या परिस्थितीचा फायदा घेत आता टँकर माफिया याचा चांगलाच फायदा घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शहरातील अनेक भागांमध्ये महानगरपालिकेची पाईपलाईन अजूनही पोहोचली नसल्यामुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। याच परिस्थितीमध्ये काही टँकर माफिया हे थेट खाणींमधलं साचलेलं दूषित पाणी, असुरक्षित पाणी भरून तेच महागड्या दरामध्ये विकत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय आणि नागरिकांना 1500 ते 2000 रुपये देऊन सुद्धा स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळत नाहीये आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। दूषित पाण्यामुळे टायफॉइड, कॉलरा आणि पिवळ्या कावळीसारख्या आजारांचा धोका आता वाढत चाललाय। नालासोपारा, विरार, नायगाव, वसई भागामध्ये टँकरची दहशत या ठिकाणी पाहायला मिळत असल्याचं देखील नागरिकांनी सांगितलंय। रात्रीच्या वेळी गुपचूप खाणींमधलं पाणी भरण्याचा प्रकार समोर आलाय। वसई विरार महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची आता गंभीर दखल घेत दूषित पाणी पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। यामुळे नागरिक देखील आता त्रस्त झालेत। दरम्यान अशा प्रकारे दूषित पाणी नागरिकांना प्यावं लागत असल्यामुळे, वापरासाठी घ्यावं लागत असल्यामुळे आजाराचा मोठा धोका वाढत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। मात्र महानगरपालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत दूषित पाणी पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। तपास आणि विशेष मोहीम राबवण्याचे देखील आदेश या ठिकाणी देण्यात आलेत। यासारख्या पाण्यामुळे, अशा प्रकारच्या पाण्यामुळे जो काही आहे तो नागरिकांना त्रास होत असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आणि त्यामुळेच ही परिस्थिती जास्त बदलण्याच्या आधीच यावर लवकरात लवकर काय ते उपाय काढा, असं देखील नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे।